ही बाबासाहेबांची, फुले, शाहू महाराज आणि सर्वांचीच भूमिका होती. त्याला अनुसरून आम्ही राजकारणामध्ये 2016 साली आलो आणि 26 ऑगस्ट 2022 रोजी जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये फूट पडली आणि सन्माननीय शिंदे बाहेर पडले, सत्ता गेल्यानंतर आम्ही संभाजी ब्रिगेड उभाटा बरोबर युती केली आणि ही युती अशासाठी केली, त्यांनी प्रबोधनकार ठाकरे हा विचार त्यांनी मांडायला सुरुवात केलेला होता. तो चेहरा आम्हाला आश्वासक वाटला म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर युती केली. ही युती जेव्हा झाली तेव्हा महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी, सामाजिक चळवळी, पत्रकारांनी एक आश्वासक वैचारिक युती असा त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला होता. गेल्या 2 वर्षाच्या शिवसेनेच्या आमच्या वाटचालीमध्ये आम्ही त्यानंतर ज्या निवडणुका आल्या, ज्या लोकसभेची मुख्य निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विनाअट आम्ही शिवसेनेच्या उभाटा गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला. पर्यायाने महाविकास आघाडीतील सर्वच उमेदवारांचा प्रचार केला. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, वक्ते, पदाधिकारी गावखेड्यात जाऊन फॅसिस्ट धर्मांध व्यवस्थेच्या विरोधात समतावादी लोकशाही वाचवण्यासाठी आवाहन करून आम्ही चांगल्या पद्धतीचं प्रबोधन प्रचार केला. त्यामुळे महाविकास आघाडीला अत्यंत चांगलं यश मिळालं. सन्माननीय उद्धवजींच्या बरोबर आमची जी चर्चा झाली होती त्यानुसार आम्ही लोकसभेला काम केल्यानंतर विधानसभेला आम्हाला सन्मानपूर्वक जागा देण्याचे त्यांनी आम्हाला कबूल केलेलं होतं. आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, फॉर्म भरतायत, परंतु अद्यापही आम्ही ज्या जागा मागितल्या त्यावर गंभीरपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आमच्या बरोबर कोणी चर्चा करत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही आता ही युती तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वबळावर संभाजी ब्रिगेड स्वतंत्र उमेदवार उभं करणार आहे. त्याचा सर्व तपशील आमचे सन्माननीय अध्यक्ष मनोज आखरे अभिव्यक्त करणारच आहे. आमची शिवसेनेबरोबर जेव्हा युती झाली तेव्हा सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रश्न हे ज्याने त्याने आपापले हाताळावेत, त्यांच्या प्रश्नाला एकमेकाचं अनुमोदन असण्याची गरज नाही अशी अट आम्ही त्यात घातली होती. शिवसेनेबरोबर केवळ आम्ही राजकीय अशी युती केलेली होती आणि ही टिकवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला, परंतु शिवसेनेकडून आम्हाला जी आश्वासनं देण्यात आली ती निश्चितपणे पाळण्यात आलेली नाहीत आणि म्हणून अपरिहार्यपणे आम्हाला आमचे उमेदवार उभं करणं, आमची चळवळ चालू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या असं लक्षामध्ये आलेलं आहे की या 75 वर्षामध्ये महात्मा फुले, जे जवळकर, शंकरराव मोरे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, पेरियार रामास्वामी ह्या अनेक लोकांनी जे राजकीय सूत्र मांडलेलं होतं त्यानुसार सामाजिक विचारवंत अभ्यासक चळवळीमध्ये आले पाहिजे, त्यांनी समाजाचं भलं केलं पाहिजे ही संकल्पना होती. परंतु दुर्दैवाने अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. आम्ही तसा प्रयत्न केला. राजकारण वाईट झालेलं आहे, हे चांगलं करायचं असेल तर चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे ही आमची भूमिका राहिलेली आहे आणि म्हणून कुठलाही पलायनवाद न स्वीकारता थेट राजकारणात आम्ही प्रवेश केला आणि आमच्या पद्धतीने बदल करण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु त्याला महाविकास आघाडी करून प्रामुख्याने ज्यांच्याबरोबर आमची युती झालेली होती त्या शिवसेना उभाटा गटाकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अद्यापही त्यांच्या नीट आमच्याबरोबर चर्चा झालेल्या नाहीत आणि जागांची शाश्वती नसल्यामुळे आम्ही आज ठामपणे युती जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढे आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत. तशी आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे. आमचं या माध्यमातून महाविकास आघाडी असो का महायुती असो, हे दोन्ही लोक, एकाचं नकली आणि एकाचं उघड असं प्रतिगामित्व पुरोगामित्व आहे. या दोन्ही व्यवस्थेच्या विरोधात सामाजिक चळवळींना, विचारवंतांना, तरुणांना, अभ्यासकांना लढावं लागणार आहे आणि लोकशाही आपल्या ताब्यात घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून आम्ही या माध्यमातून आवाहन करतो की संभाजी ब्रिगेड हा विचार घेऊन मैदानात उतरलेली आहे. सर्व सामाजिक चळवळी यांचं बेगडी पुरोगामित्व महाविकास आघाडीचं आणि यांचं असलेलं प्रतिगामित्व या दोघांच्या विरोधात आपल्याला संघटितपणे कसं लढता येईल याचा विचार करून लोकशाही वाचवावी असं आवाहन या माध्यमातून आम्ही करतो. पुढचे तपशील सन्माननीय आमचे अध्यक्ष ऍडव्होकेट मनोज आखरे हे देतील. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्व पत्रकार बांधवांना सस्ने जय जिजाऊ, आपल्या सर्वांचं स्वागत. बांधवांनो, 26 ऑगस्ट 2022 रोजी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडची युती झाली आणि एक आश्वासक युती म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांनी त्याचं स्वागत केलं. लोकसभेमध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून कुठलीही अट न घालता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळत प्रचंड ताकदीने
संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीला सहकार्य केलं आणि आपण त्याचा निकाल आपण बघितलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये चांगला रिझल्ट त्याला आलेला आहे. त्याच वेळेस सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी किमान 5 ते 6 जागा संभाजी ब्रिगेडला आम्ही देऊ असं आश्वासन आणि अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्रभरामध्ये संभाजी ब्रिगेडचे एक प्रचंड मोठं जाळं पसरलेलं आहे. त्या अनुषंगाने सगळीकडे आमच्या तयाऱ्या सुरू आहेत आणि आता निवडणुकीची रणधुमाळी असताना 1 महिन्यापासून सातत्याने आमच्या चर्चा होत आहेत. परंतु ज्या जागा आम्ही त्यांना अपेक्षित जागा आम्ही त्यांना मागितलेल्या आहेत त्या जागेवर कुठलीही चर्चा नाही झाली आणि म्हणून संभाजी ब्रिगेड या महाराष्ट्रामध्ये नव्यानं परत स्वतंत्र स्वबळावर निवडणूक लढवणार आहे आणि या महाविकास आघाडीमधून बाहेर पडत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची युती आम्ही संपुष्टात आणून आम्ही स्वतंत्रपणे या महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. सुमारे 50 ते 60 जागांवर संभाजी ब्रिगेड या महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवेल. त्या 2 दिवसामध्ये आम्ही त्या सर्व जागा जाहीर करणार आहोत. कारण या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षात आम्ही बघितलेलं आहे की राजकारण कशा पद्धतीने चाललंय आणि एक अपरिहार्यपणे संभाजी ब्रिगेडने राजकीय भूमिका घेतली होती की एक चांगलं राजकारण आपण करावं व ज्या काही चळवळी आहेत, ज्या पुरोगामी चळवळी आहेत त्यांना न्याय देता येईल ही भूमिका संभाजी ब्रिगेडची कायम राहिलेली आहे. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडने विषमतेविरोधात कायम संघर्ष ठेवलेला आहे आणि ही विषमता नष्ट करायची असेल तर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो या निवडणुकीमध्ये सर्व बहुजनवादी चळवळीने आम्हाला सहकार्य करावं. कारण युतीची सनातनी विषमता आणि महाविकास आघाडीचं बेगडी पुरोगामित्व यांचा विरोध करण्यासाठी बहुजन चळवळीतील सर्व लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हे आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वबळावर संभाजी ब्रिगेड जी विचारधारेची लोक आमच्या सोबत येतील त्यांच्या सोबत जे नाही आले त्यांच्याशिवाय या निवडणुकीच्या उत्सवामध्ये सामील होणार आहे. 50 ते 60 जागांचं नियोजन चालू आहे. 2 दिवसामध्ये आम्ही जागा जाहीर करू. पुण्यामध्ये जागा आहे, त्याची तयारी चालू आहे. शिरूर आहे, हडपसर आहे, दौंड आहे, बऱ्याचशा अशा जागा आहेत. त्याच्या सगळ्या तयाऱ्या सुरू आहेत आणि आता सगळी यादी आपण 2 दिवसामध्ये आपल्या सर्वांसमोर आम्ही ती ठेवणार आहे. ज्या जागा महाराष्ट्रातल्या आमच्याकडे आहेत जागा आणि सर्व महाराष्ट्रामध्ये 28 तारखेला आम्ही आमचा फॉर्म भरणार आहे. जरांगेंकडं संभाजी ब्रिगेडचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेलं होतं. कारण गेल्या 32-34 वर्षापासून जी भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड काम करते तीच भूमिका जरांगे पाटलाची असल्यामुळं एक विचारामध्ये साम्य असल्यामुळं त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचं शिष्टमंडळ गेलं होतं. त्यांच्यासोबत ती चर्चाही झाली आणि आता काही पुढील चर्चा झाल्यानंतर त्याचा निर्णय होईल. परंतु आणखीन काही त्याच्यावर आम्ही एकमत झालेलं नाही. त्यामुळं तो विषय आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही घेणार आहोत. नाही, शिवसेनेसोबत आम्ही विना अट त्यांच्यासोबत सहकार्य केलं त्यांना लोकसभेमध्ये आणि त्यांच्यासोबत भूमिका ठरली होती की विधानसभेमध्ये संभाजी ब्रिगेडला काही ठिकाणी त्यांनी जागा द्यायचं निश्चित केलं होतं आणि त्या अनुषंगानं आम्ही ती बांधणी केली, तयारी केली आणि त्यांना त्यांनी ज्या आम्हाला यादी मागितली त्या जागा आम्ही त्यांना दिल्या. किमान मराठवाड्यातल्या 3 आणि विदर्भातल्या 3 अशा जागा त्यांनी द्याव्या ही अपेक्षा संभाजी ब्रिगेडची होती. परंतु एकाही जागेवर विचार न करता चर्चा न करता त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं संभाजी ब्रिगेड काही जर आम्हाला मिळत नसेल आणि जी भूमिका ज्यामुळे अपरिहार्यपणे आम्हाला राजकारणात यावं लागलं त्या भूमिकेपासून आम्ही दूर जात असल्यामुळं आम्ही म्हटलं की स्वबळावर आपण निवडणूक लढू. या भूमिकेपासून यांच्या महाविकास आघाडीपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पासून आपण आपली रजा घेऊ आणि युती संपुष्टात आणून स्वबळावर निवडणूक लढू ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. जे आपल्या विचारधारेचे लोक आहेत शिव फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा संभाजी ब्रिगेडने नेहमी स्वीकारलेली आहे आणि जात धर्म व फॅसिस्ट शक्तींना ब्रिगेडचा नेहमीच विरोध राहिलेला आहे आणि तो कायम राहील. त्यामुळं संविधान व लोकशाहीच्या संरक्षणासाठी
लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संभाजी ब्रिगेड कटिबद्ध आहे आणि ही भूमिका घेऊन जी काही लोक काम करतील त्या लोकांसोबत आम्ही त्यांना सहकार्य करू. पण जी काय महाविकास आघाडी आणि महायुती, मी तुम्हाला बोललो की महायुतीचं जे काही सनातनी विषमता आहे आणि महाविकास आघाडीची जी काही बेगडी पुरोगामित्व आहे या लोकांना आम्ही निश्चितच सहकार्य करणार नाही. जे आमच्या विचारधारेचे सच्चे लोक, सच्चे पाईक या विचारधारेचे, त्यांना आम्ही सहकार्य निश्चित करू. ते त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ठरवणार आहे. थँक्यू.